हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओवर तुम्हाला विविध विषयांवर ब्लॉग्स बघायला मिळतील. ट्रॅव्हल ब्लॉग्स, पुन्हा फायनान्स रिलेटेड ब्लॉग्स, कुकिंगचे रिलेटेड ब्लॉग्स आणि आता मी सुरू करणार आहे टेक रिलेटेड ब्लॉग्स पण सुरू करणार आहे. विविध टूल्सबद्दल मी सांगणार आहे. ओके, आपण कसे व्हिडिओज बनवू शकतो आणि कसं एडिटिंग करायचं असतं हे सगळं मी प्रयत्न करेन दाखवायचा. पण माझा मेन कंटेंट असेल तो फायनान्स आणि ट्रॅव्हल व्लॉग्स याच्यावरच जास्त जोर असेल. ओके, सो आज मी खूप महत्त्वपूर्ण विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग कसं होतं म्युच्युअल फंड्समध्ये आणि फिक्स्ड इन्कम स्कीम्समध्ये. फिक्स्ड इन्कम स्कीममध्ये आपल्याला माहिती आहे कसं होतं कंपाऊंडिंग, कारण आपल्याला लिहूनच मिळतं. तुमचं क्वार्टरली कंपाऊंडिंग असेल, हाफ इयरली असेल किंवा इयरली असेल, या 3 बेसवर आपलं कंपाऊंडिंग होत असतं फिक्स्ड इन्कम स्कीम्समध्ये. एका ठराविक रेट त्या स्कीम्स असतात अवेलेबल, पण त्यांचा रेट पण मॉडरेट असतो. एक 7%, 8% अशा इंटरेस्टने आपल्याला त्याचं इन्कम मिळत असतं. ॲन्युअली कंपाऊंडेड, मोस्टली ॲन्युअली कंपाऊंडेड असतं, पण काही ठराविक स्कीम्स आहेत त्या क्वार्टरली आणि हाफ इयरली आपलं कंपाऊंडिंगचे बेनिफिट देतात आपल्याला. दुसरं आहे म्युच्युअल फंड स्कीम्स. म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये कंपाऊंडिंग एका वेगळ्या पद्धतीने होतं. जसं की आपल्याला माहिती आहे म्युच्युअल फंडच्या स्कीम्समध्ये सेक्युरिटीज असतात ज्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टेड असतात. सगळ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट असलेल्या सेक्युरिटीज तिथे इन्क्लूड असतात आणि त्यांची जी व्हॅल्यू असते ती दर दिवसाला चेंज होत असते. म्हणून कधी पण नेट ॲसेट व्हॅल्यू ऑफ द स्कीम आहे ती चेंज होते. डेली बेसिसवर चेंज होते आणि जेव्हा ती प्रॉफिटमध्ये येते तेव्हा तो जो प्रॉफिट असतो त्या NAVचा तो परत दुसऱ्या दिवशीपासून रिइन्व्हेस्टेड होतो त्याच स्कीममध्ये परत. सो हे झालं, हे असं कंपाऊंडिंग होतं. एक तर डेली बेसिसवर होतं किंवा मंथली बेसिसवर होतं, डिपेंडिंग अपॉन द पॉलिसी ऑफ द स्कीम किंवा पॉलिसी ऑफ द स्कीमच म्हणता येईल, कारण फंड हाऊसच त्या पर्टिक्युलर पॉलिसीची डिसाईड करतो, पर्टिक्युलर स्कीमची पॉलिसी. ओके, सो हा एक मेन मुद्दा आहे. आता याच्यामध्ये मी तेच सांगितलं, मी स्लाईड बनवल्यात आणि काही केसेस दिल्या, यूज केस म्हणजेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा, आता पहिलं एक्झाम्पल मी काय घेतलं आहे, इफ यू इन्व्हेस्टेड से ₹1 lakh for 20 years in mutual funds, let's see the result approximately in the next slides. सो 1 लाख रुपये आपण टाकले आहेत. ॲव्हरेज रेट आहे 12% पर ॲनम. हा आपण ऑन ॲन ॲव्हरेज घेतला आहे. तुम्हाला माहिती आहे मार्केट लिंक पॉलिसीजमध्ये किंवा मार्केट लिंक स्कीम्समध्ये असा रेट नसतो. रेट कधी पण फ्लक्च्युएट होत असतो, पण आपण एक्झाम्पल दाखवायचं आहे म्हणून एक ठराविक रेट घेऊन पकडून तुम्हाला दाखवलेलं आहे. सो 1 लाख रुपयाचे एका वर्षाने 12,000 होत आहेत, 2 वर्षांनी त्याचे 1,25,000 होत आहेत, 3 वर्षांनी 1,40,000, 5 वर्षांनी 1,76,000 आणि आता 5व्या वर्षानंतर तुम्हाला 10व्या वर्षात ते 3,10,585 झालेले दिसत आहेत. म्हणजे 10वं वर्ष उजाडलं आहे. त्याचा इफेक्ट बघायला कंपाऊंडिंगचा म्युच्युअल फंड्समध्ये इफेक्ट कसा होतो हे या एक्झाम्पलने मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो 15 वर्षांनी त्याचे झाले आहेत 5,47,357 रुपये आणि 20 वर्षांनी त्याचे 10x झाले आहेत, म्हणजे डबल नाही 10 पट पैसे वाढलेले आहेत 20 वर्षांनी, कारण आपण तिथे वेळ दिलेला आहे 20 वर्षांचा पैसे ग्रो करण्यासाठी. सो हा बेनिफिट असतो. यू शुड स्टे इन्व्हेस्टेड इन द पर्टिक्युलर स्कीम, किंवा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहायचे. काही वेळा काय होतं, मार्केट हे वोलेटाईल असतं. हे कधी पण आपल्या इथे बसलं पाहिजे की हां मार्केट वोलेटाईल आहे, मार्केट खाली जाणार वर येणार, पुन्हा ते खाली जाणार पुन्हा वर येणार. पण जेव्हा असं डाऊन असतं मार्केट, तेव्हा तुमचे जर पर्चेसेस असतील ते पर्चेसेस त्या पर्टिक्युलर स्कीममध्ये जे पर्चेसेस असतात ते कमी किमतीला उचलले जाणार आहेत. म्हणजे कमी किमतीला तुम्ही परचेस करणार आणि उद्या मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा तेच पैसे अजून वाढलेले असणार, असं बोलते आहे मी. म्हणजे कधी पण डाऊन मार्केट असेल ना तर तिकडे थांबा, पटकन पर्टिक्युलर स्कीममधून किंवा म्युच्युअल फंड्समधून सगळे पैसे काढून बाहेर पडू नका. मार्केट हे कधीही असं जात नाही, ते कधी पण असं आणि असं जातं, म्हणजेच ते वोलेटाईल असतं. हे कधी पण आपण समजून घ्यायचं आणि मगच मार्केटमध्ये पैसे टाका, इन्व्हेस्ट करा. आधी थोडे पैसे घालून बघा, थोडे वेगवेगळ्या ड्युरेशनसाठी घाला.
तिथे तुम्हाला इफेक्ट दिसून येईल. बट स्टे इन्व्हेस्टेड, तिथे राहा. बाहेर पडलात तर मग नुकसान कोणाचं? आपलंच नुकसान होतं, कारण आपण वेळ दिलेला असतो ना, तो थोडा अजून वाढवा असं म्हणते. सो याच्यामध्ये हे कंपाऊंडिंगचं बेनिफिट्स असतात. सो इन द इनिशियल इयर्स रिटर्न ग्रो स्लोली. जसं की आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तसे रिटर्न 3-4 वर्ष कमी कमी येत होते. 5व्या वर्षी तुम्हाला रिटर्न दिसू लागले तसंच. बट आफ्टर 10 to 15 इयर्स कंपाऊंडिंग एक्सेलरेट्स. कंपाऊंडिंगचे इफेक्ट दिसू लागतात. युअर मनी स्टार्ट्स मेकिंग मनी ऑन इट्स ओन. म्हणजे तुमचे पैसे कामाला लागतात आणि ते स्वतःच त्या पैशांवर पैसे बनवतात, कुठलेही एक्स्ट्रा आपण घातलेले नसताना. हा फायदा आहे तिथे. हा झाला लमसमचा एक लमसम मनी टाकल्याचा एक एक्झाम्पल. हे झालं. आता पुढे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. लेट्स से यू इन्व्हेस्ट 5,000 per month in mutual fund for different duration at 12% per annum returns, annual return. सो त्याचे ड्युरेशन्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या ड्युरेशनसाठी आपण 5,000ची SIP केली आहे, सपोज 12%च्या ॲन्युअल रिटर्न. सो 5 वर्षांमध्ये आपण किती 5,000च्या मानाने टाकले? 5,000 जर कॅल्क्युलेट केले तर 3 लाख रुपये. 10 वर्षांमध्ये 6 लाख होतात, 15 वर्षांमध्ये 9 लाख आणि 20 वर्षांमध्ये त्याचे 12 लाख होते. आणि त्याची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती होते त्या पर्टिक्युलर इयरच्या ड्युरेशनमध्ये ते दिलेलं आहे. 5 वर्षांनी त्या 5,000च्या SIPचे तुमचे 4 लाख आणि पुढे होतात 4,10,000 रुपये. 10 वर्षांनी 11 लाख, 15 वर्षांनी 25 लाख आणि 20 वर्षांनी त्याचे 50 लाख रुपये होतात. ओके, फक्त 12%च्या जर ॲन्युअल रिटर्न आपण घेतले तर हे कंपाऊंडिंगचे बेनिफिट्स आपल्याला इथे मिळतात म्युच्युअल फंड्समध्ये. आता पुढे असंच मी एक एक्झाम्पल दिलं साधं. आपण 1 लाख रुपये घातले 10 वर्षांसाठी, तर 12%च्या रिटर्न्सने आपल्याला त्याचे 3,10,000 रुपये मिळतात. हायर रिटर्न्स बट मार्केट लिंक. आणि हेच जर पैसे 1 लाख रुपये आपण फिक्स इन्कम स्कीममध्ये घातले तर 7%च्या रिटर्नने 10 वर्षांनी त्याचे आपल्याला 1,97,000 रुपये मिळतात. सेफ बट लोअर ग्रोथ. आणि याच्या पुढे आपण थोडे डिफरन्सेस हे केले आहेत. फीचर्स काय आहेत म्युच्युअल फंडचे आणि फिक्स्ड इन्कमचे? रिटर्न्स हाय मिळतात आपल्याला 12%. मॉडरेट रिटर्न मिळतात फिक्स्ड इन्कममध्ये 60%, 7%ने. रिस्क किती आहे? रिस्क मीडियम आणि लो आहे. टॅक्स इथे 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे आणि इथे स्लॅब बेस्ड टॅक्स लागणार आहे. स्लॅब बेस्ड म्हणजे सपोज 50,000च्या वरती आपलं इंटरेस्टचं इन्कम जात असेल वर्षभराचं, तर आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. TDSसाठी ॲप्लिकेबल असतं ते पर्टिक्युलर वर्ष. सो लिक्विडिटी इथे हाय आहे. ओपन एंडेड फंड्स, क्लोज एंडेड फंड्स दोघांमधून पण आपण बाहेर पडू शकतो जर आपल्याला पैशांची गरज असेल तर, आणि काही दुसरा मार्ग नसेल तर. ओपन एंडेडमध्ये तर इझिली बाहेर पडू शकतो. किंवा एखादी स्कीम आपली चालत नसेल, सपोज आपण ना कधी पण रिव्ह्यू करायच्या स्कीम्स, त्याला पण वेळ द्यायचा, 5 वर्षांचा टाइम द्यायचा किंवा 3 ते 4 वर्ष, जसं आपलं टाइम होरायझन आहे, आपण ना त्या स्कीमला टाइम द्यायचा. आपल्याला पाहिजे तेवढे रिटर्न आलेत का 20%, सपोज 18%, 20% असा असतो 3 ते 4 वर्षात, तेवढा झालाय का तरच तिथे थांबा, नाहीतर तुम्ही स्विच पण मारू शकता. तो लिक्विडिटी हाय आहे तिथे. आणि फिक्स्ड इन्कममध्ये लिक्विडिटी लॉक्ड आहे, कारण तिथून तुम्ही 3 ते 4 वर्ष तरी पैसे पूर्णपणे काढू शकत नाही बाहेर, अनलेस तुम्हाला काहीतरी पेनल्टी वगैरे द्यावी लागते. इथे तसं नाही आहे. जर तुम्ही 6 महिने अगदी शॉर्ट टर्ममध्ये वगैरे बाहेर पडलात 1 वर्षाच्या आत, तर तुम्हाला 1% एक्झिट लोड द्यावा लागतो म्युच्युअल फंड्समध्ये. ओके, सो असे बेनिफिट्स आहेत. प्रत्येक स्कीमचं एक वैशिष्ट्य आहे, ते आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. सी व्हॉट इज द कन्क्लुजन? म्युच्युअल फंड्समध्ये आपली वेल्थ क्रिएट होते आणि फिक्स्ड इन्कममध्ये आपल्याला कॅपिटल प्रोटेक्शन मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त मिळतं म्युच्युअल फंड्समधल्यापेक्षा. सो इन्व्हेस्ट स्मार्ट, लेट कंपाऊंडिंग वर्क फॉर यू. थँक्यू.